आता आपण श्वासाचा उल्लेख केला. आपल्या जीवनात सगळ्यात सहज चालणारी गोष्ट श्वास आहे, कळत सुद्धा नाही आपल्याला. त्यानंतर आपली मातृभाषा आहे. एक मल्टीलिंग्विस्ट, ज्याला पॉलिग्लॉट वगैरे म्हणतात, की सगळ्या भाषा, जगातल्या सगळ्या म्हणजे महत्त्वाच्या भाषा मातृभाषेसारखा बोलत होता. म्हणजे ओळखून काढायला अवघड होतं त्यांची मातृभाषा कोणती. आपल्याला पेशव्यांच्या दरबारातला तो प्रसंग माहीत आहे. अशाच भारतातल्या अनेक भाषा आत्मसात केलेला एक जण आला आणि तुमच्या दरबारात खूप ज्ञानी मंडळी आहेत, माझी मातृभाषा शोधून काढा. सगळ्या भाषेत तो बोलत होता दिवसभर, कुणालाही कळली नाही याची मातृभाषा. आपले त्यावेळचे नाना फडणीस विद्वान ते म्हणाले, उद्या सकाळी तुझी मातृभाषा सांगतो. तो म्हणतो, झोपेत काय मी बोलत नाही, आत्तापर्यंत जर सांगितलं नाही तर उद्या सकाळी कशी सांगणार आहेत बघूया ना. तो गाढ झोपल्यानंतर त्याच्या अंगावर पाण्याची बादली टाकल्यानं अयो खरंच उठला. दक्षिण भारतातली भाषा ही मल्याळम असेल किंवा तमिळ असेल इतकी, पण त्यावेळेला तिची मातृभाषाच जागी झाली, लक्षात ठेवा. तर हा जो सायंटिस्ट, अजून संशोधन चालू आहे असं का घडलं. ही मेट विथ अ मेजर ॲक्सिडेंट, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला ब्रेनचा. सगळ्या भाषा विसरला सोडून मातृभाषा. अत्यंत चांगलं देण्यासारखं उदाहरण आहे. सगळ्या भाषा विसरला. ही वॉज टॉकिंग मेनी लँग्वेजेस इन द वर्ल्ड ॲज हिज मदर टंग, ॲज इझी ॲज ही कुड ब्रीथ. श्वासा इतकी आपण सहज घेतो ती आपली मातृभाषा. कारण आईच्या दुधाबरोबरच ती येते, आई आंघोळ घालते त्याबरोबरच ती येते, आई झोपवते त्याबरोबरच ती येते. मातृभाषा ती फक्त उरली, बाकी सगळ्या भाषा तो विसरला. हे असं काय झालं असेल. म्हणजे ब्रेनमध्ये आपले सेंटर्स आहेत, लँग्वेज सेंटर आहे लिंग्विस्टिक, त्याच्यात मातृभाषेची अशी काहीतरी जागा आहे, डीप सीटेड अँड डीप रूटेड. महाराजांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं, की जीवनात सगळ्यात शेवटी बाहेर पडणारी वस्तू नाम असली पाहिजे. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. आत्ता कीर्तनात सांगितलं ना, पहिला श्वाससुद्धा नामात घेतला पाहिजे ना. जन्म झाला महाराजांचा आणि तिथे आपण लिहिलं आहे, नाम जपा श्वासोच्छ्वास. गेल्या वेळेला पुण्यतिथीला काय लिहिलं होतं, जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण. तिथे प्राणाचा संबंध होता, इथे श्वासाचा संबंध आहे. श्वास थांबला की प्राण थांबलाच हे लक्षात ठेवा. श्वास मी आत घेतो त्याला प्राण म्हणतो आणि त्याची प्राणशक्ती, ज्याला व्हायटल पॉवर व्हायटॅलिटी म्हणतो, ती माझं सगळं कार्य करते. माझी बुद्धी, माझी स्मृती, माझी वाणी, माझी रुची, सगळं प्राणशक्ती ती पुढे पुढे कमी होत जाते. ते टिकवली पाहिजे आणि ती नामानं टिकेल. म्हणून नाम जपा श्वासोच्छ्वास. श्वास जितका सहज, श्वास जितका सतत, आईच्या गर्भात पहिला श्वास घेतल्यापासून शेवटचा श्वास घेतोपर्यंत अखंड चालू असलेली कृती श्वास आहे. बेशुद्ध श्वास चालू आहे, कोमा श्वास चालू आहे, व्हेंटिलेटरवर श्वास चालू ठेवण्याचीच धडपड आहे, झोपेत श्वास चालू आहे. श्वास चालू नाही अशी वेळ कुठली आहे. तुम्ही श्वास रोखून जरी झाला तरी तो श्वास चालूच आहे. विचार करा. म्हणून नाम जपा श्वासोच्छ्वास हा महाराजांचा संदेश आहे. आठवण झाली तरी श्वास घ्यायला काय हरकत आहे. महाराज म्हणाले, आठवण झाली की श्रीराम जय राम जय जय राम मनातल्या मनात म्हणा आणि मग मीच तुम्हाला आठवण करून दे. माळेनं नामाचं स्मरण करण्याचं कार्य केलं जातं, नाम घेण्याचं कार्य माळ करत नाही. लक्षात ठेवा. एकदा गमतीदार प्रसंग घडला. प्रसंग सांगत होतो, यात्राला गेलो होते ज्ञानदेवांच्या बरोबर. ज्ञानदेवांच्या बरोबर यात्रा म्हणजे काय सुवर्ण संधी असेल होती. काही संत लोक गेलेले होते आणि मग मध्ये मुक्काम असायचे. मुक्कामात प्रत्येकजण आपलं आह्निक म्हणजे दैनिक जे कर्म असतं, विशेषतः स्वाध्याय, साधना, उपासना, पूजा हे सगळं करत होतं. सगळ्यात लहान मुक्ताबाई आणि सगळ्यात महान मुक्ताबाई. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, हे तिचं आत्मवृत्त आहे. मुक्ती उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. कसा मुक्ताबाईंचा अंत झालेला आहे. वीज पडलेली आहे, वीज पडली, खाली खड्डा, पाणी निर्माण झालं, निवृत्ती त्यांना कणसुद्धा मिळाला नाही तिच्या शरीराचा. सूर्याचं तेज आहे ना, ते सूर्यच आहे. तिने गिळले सूर्यासी. एदलाबाद म्हणत होते, आता त्याला मुक्ताई नगर म्हणतात, तिथे तिची समाधी आहे. अशा काही समाधी असतात लक्षात ठेवा. चैतन्य समाधी आहे,
खरं चैतन्य समाधी आहे. तिचा कणही मिळाला नाही, ॲशेस म्हणजे अस्थि काही मिळालं नाही. तिचं काय ठेवले आणि वरती समाधी बांधली? तिचं ते ठेवले आणि वरती समाधी बांधली. जिनं आकाश गिळलं ते ठेवलेलं आहे. आणि आकाश गिळतो त्याला परब्रह्म म्हणतात. आणि साक्षात परब्रह्म म्हणजे सद्गुरू. नुसतं म्हणायचं नाही गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात परब्रह्म आहेत. मला हे सगळ्यात आवडतो शब्द साक्षात. परब्रह्म दिसत नाही, फक्त असतं. गुरु असतोही आणि दिसतोही. महाराजांचं एक वाक्य आहे, मी देहात होतो त्यावेळेला देहात होतो असं तुम्हाला वाटतं, आणि मी आता देहात नाही आहे तर देहात नाही आहे असं तुम्हाला वाटतं. ही वाक्य जरा कन्फ्युजिंग वाटतील, पण हेच खरं वाक्य आहे. देहात असताना मी होतोच, देह नव्हता तेव्हाही होतो. आत्ता महाराज जन्मले, मग त्याला गणपती नाव ठेवलं, त्याच्या आधी महाराज नव्हते, होते ना. म्हणून षड विकार जे सांगितले जातात, अस्ति हा पहिलाही आपली अवस्था, मी आहेच. जायते मग जन्मलो, महाराज जन्मले. जन्मनापूर्वी महाराज होते, गीतामाईंच्या नामात होते, गीतामाईंना सतत संगत देणाऱ्या हनुमानात होते, गीताबाईंनी ज्या दासबोधाचं श्रवण केलं त्या श्रवणात होते, गीताबाईंनी ज्या साधूला भेट दिली त्या साधूच्या दर्शनात ते होते. महाराज होते जन्मापूर्वी. आपण सगळेजण असतो. अस्ति जायते वर्धते, आपण सगळेजण वाढतो. विपरिणमते, आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन घडतं. म्हणजे निदान मुलं वयात येतात, मुलांना मिशा वगैरे येतात आणि त्यांना वाटतं की आपला आवाज आता कमांडिंग झालेला आहे वगैरे वगैरे. विपरिणमते अपक्षीयते. एका स्टेजनंतर 50 वर्षानंतर तरी, आता जरा डाऊन हिल सुरू, 100 वर्षाचं आयुष्य समजा ना, आता डाऊन हिल सुरू झालेली आहे, बरोबर. आणि नंतर नश्यते, अस्ति नाश होतो. नाश होतो म्हणजे संपलं आपलं आयुष्य. जे मुक्त होतात त्यांचं संपतं. आपलं आयुष्य पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म. महाराजांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे. महाराजांच्या प्रवचनात एका वाक्याच्या अर्ध्या भागात आज्ञा असते आणि नंतरच्या भागात आश्वासन असतं. सतत नाम घ्या, तुम्ही मुक्त होईतोपर्यंत तुमचा हात मी सोडणार नाही. जन्मोजन्मी तुमचा हात माझ्या हातात असेल. ज्या अर्थी आपण इथे आलेलो आहोत त्या अर्थी महाराजांच्या आधीच्या जन्मात महाराजांचा झाला आहे किंवा ह्या जन्मात झाला असेल तर तो जास्तीत जास्त घट्ट करूया. पुढच्या जन्मात महाराज आपल्याला मुक्ती देतील. पण एक संकेत आहे की ज्या क्षणी तुम्हाला वाटेल मी मुक्त आहे त्या क्षणीच तुम्ही मुक्त आहात. मुक्तीचा मुहूर्त नाही. तुला बुधवारी 7 वाजता मुक्त करतो तो गुरुच नाही, जाऊ नका. मरका गुरु आणि रडका चेला दोन्ही खोटे. गुरु मरतच नाही आणि गुरु जन्मतही नाही. म्हणून जयंती वगैरे आपण आपल्याला रिमाइंडर, महाराजांचा शब्द आहे, जयंती का करायची? अरे गेल्या जयंतीनंतर तुम्ही मला विसरला होतात म्हणून. पुण्यतिथी का करायची? रिमाइंडर. गुरुपौर्णिमा का करायची? रिमाइंडर. म्हणून माळ आपल्याला रिमाइंड करते, वी हॅव टू माइंड आवर माइंड. आपल्या मनाचं नियंत्रण आपणच करायचं, माळ मनाचं नियंत्रण करत नाही. तर ते यात्रेला निघालेले होते संत. नामदेव महाराज बसलेले होते आणि माळ नदी समोरून वाहत होती, कुठलीही नदी असेल यात्रेतली, आणि ते काठावर बसून करत होते. आणि ही खाड 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 खाड, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट म्हणत नव्हते, पण तिची हालचालच अशी, काय नाम घेताय लेफ्ट राईट लेफ्ट राईट, काय भक्ती करताय लेफ्ट राईट लेफ्ट राईट. एक लक्षात ठेवा, आईन्स्टाईन अत्यंत गुंतला होता आपल्या संशोधनात. इतक्याच हिटलरचे सैनिक रस्त्यावरून जात होते आणि हिटलर अजूनही बघा, जर्मनी सैनिक गुगलवर बघा केवढे पायवर उचलतात, टॅग टॅग, आपले एवढे एवढे उचलतील. चायनाच्या आणखीन वर उचलतात. मुद्दामून संचलन बघा, मार्चिंग ऑफ डिफरंट कंट्रीज, गुगलवर बघा. ते बघण्यासाठी या इकडे आईन्स्टाईनला बोलवलं. आईन्स्टाईन कुतूहल म्हणून बघायला लागला आणि काय शिस्तीत जात होते. एखादी भिंत चालावी तसे ते जात होते. ते गेल्यानंतर आईन्स्टाईन हसला. लोकांनी विचारलं का हसलात? आर यू नॉट इम्प्रेस्ड? तो म्हणतो मी हसलो कारण मी विचार करतोय, बाय मिस्टेक गॉड हॅव गिवन देम ब्रेन. स्पायनल कॉर्ड वुड हॅव बीन ॲम्पली सफिशियंट फॉर देम. रिफ्लेक्स ॲक्शन आहे, यंत्र करेल, रोबोट करेल, लेफ्ट राईट रोबोट छान मार्चिंग करेल असं तुम्हाला नाही वाटत? चूक न करता त्याला अँगल द्या, 60 अँगल लेफ्ट राईट, 90 अँगल लेफ्ट राईट, 130 लेफ्ट राईट. अरे कितीही उचलेल तो, चुका नाही करणार. प्रिसिजन यंत्र आहे ते. यंत्र मानव मानवाने तयार केलेलं आहे, मानव यंत्र मानवानंच तयार केलेलं आहे.
आपण सगळे मानव यंत्र झालेलो. यंत्र आलं की तंत्र आलं, विसरला तो मंत्र. हे लक्षात ठेवा, मंत्र विसरायला लागलेलं आपण. म्हणून आजचा संदेशच लक्षात ठेवा, यंत्र मानवाकडून मंत्र मानवाकडे माझा प्रवास झाला पाहिजे. पुढच्या वर्षी महाराज ज्या वेळेला इथे येईन त्यावेळेला मी थोडा तरी कोयना मंत्र मानव झालेला असेल. म्हणजे रिमोट कंट्रोल नाही, इनर कंट्रोल, यंत्र कंट्रोल, तंत्र कंट्रोल, मशीन अँड मेकॅनिक्स विल नॉट ड्राईव्ह मी. मंत्र विल ड्राईव्ह मी. दॅट मॅजिक विदिन, नॉट लॉजिक. तंत्र 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 किती, तर्क 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 किती, तोडून टाकूया सगळं. मंत्र. तू खराच मांत्रिक, मंत्राची योग्यता करते जो खराच मांत्रिक त्यात. मंत्राची योग्यता कोणाला कळते? जो खरा मंत्र घेतो त्याला. एखाद्या लहान मुलाला कळेल, आई मंत्र घे, भीती वाटते ना, बाबा नाही येत ना, बघा मूल सांगेल, त्याला मंत्राची योग्यता कळलेली आहे, अर्थ कळलेला नाही आहे. पण मंत्र घेतल्यावर शांत वाटतं, मंत्र घेतल्यावर घर शांत होतं, मंत्र घेतल्यावर एक प्रकारचं संरक्षण, एक प्रकारचा आशीर्वाद मिळतो, हे त्या मुलाला कळलेलं आहे. हे मंत्र सामर्थ्य आहे. म्हणून नाम जपा श्वासोच्छ्वास हा मंत्र आहे. तर ज्या वेळेला नामदेवाच्या समोरून मुक्ताई जात होती त्यावेळेला आहा हा म्हणते, ते मुक्ताई लहान रे म्हणे नामदेव, नामदेव, वा वा, नावाचे देव. आणि माय घेऊन करतायत, डोळे उघडले आणि म्हणाले, मुक्ते आज तू माझे डोळे उघडलेस. फेकली माळ नदीत. तुम्ही माळेवर जप करता, आहारे नामदेव. कोण म्हणते? मुक्ताबाई. फेकून दिली माळ. आत एक जपमाळ चालू, नामाच्या जपमाळेवर जपू नाम निरंतर. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम सोहम ध्वनी असे खेळत. स्वामी समर्थ म्हणतात की नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत. तिकडे लक्ष द्या ना. धरिता सो सो सोडित. कितीदा करून बघितले आपण. अजपा अजप एक समासच आहे दासबोधात. धरिता तुम्ही श्वास घेतला सो, कुत्र्यांनी श्वास घेतला सो, कुत्र्यांनी श्वास सोडला हं. अरे पण कुत्र्याला कुठे माहीत आहे अहम म्हणजे काय? मला माहीत आहे, माणसाला माहीत आहे. म्हणून श्वासाकडे लक्ष द्या. प्राणापान आपण जे निर्णय याचा जातो ना, विपश्यना वगैरे सगळे पश्य आणि विपश्य, लक्ष द्या. श्वासाकडेच लक्ष नाही आपलं. जर तुमच्याकडे AC नसेल, काचा उघड्या असतील, ट्रॅफिक जाममध्ये अडकलाय आणि सगळा धूर गेल्यानंतर श्वास कोंडला रे माझा, त्यावेळेला श्वासाची आठवण येते. एरवी AC मध्ये सुंदर गाडी चालवलेली आहे, 500 किलोमीटर प्रवास झालेला, श्वास चालू आहे, लक्षातच येत नाही. अरे नाम जपा श्वासोच्छ्वास आज झाला पाहिजे. त्या नामश्वासा प्रेरणा दिलेली आहे आपल्या सगळ्यांची. श्रेयस ती आता PhD होणार आहे. त्याच्यापूर्वी आज महाराजांनी तिला गीताई बनवली. महाराजांना आंघोळ घातली पहिली, महाराजांना पाळण्यात ठेवलेला आहे. हा मोठा सत्कार आहे. आणि कदाचित कोण जाणो पुढच्या वर्षी गणपती येईलही तिच्याबरोबर, हू नोज. कारण आपण सगळ्यांना आशीर्वाद देऊया. आपल्या कुटुंबातल्या अनेक व्यक्ती दुर्धर अशा आजाराने, मी दुर्धर म्हणतो, असाध्य नाही. तुम्हाला खरंच सांगतो की महाराजांची काय योजना असते. आता हे कौटुंबिक वाटेल, मी माझा अनुभव म्हणून देतो, सांगतोय की ज्या वेळेला माझ्या पत्नीचं ऑपरेशन झालं कॅन्सरचं आणि आणली होती, शी वॉज स्टील ड्राउझी, फीलिंग ड्राउझी. त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडिया एक मधला आर्टिकल वाचलं. काय आर्टिकल होतं? कोणतरी बॅनर्जी वगैरे बंगाली माणूस, 28 वर्षाचा, अमेरिकेत सेटल झालेला डॉक्टर. तो म्हणतो मॅजेस्टिक मॅलडी. मॅलडी म्हणजे काय? असा रोग आहे की ज्याबद्दल पूर्ण तुम्हाला अजून निदान झालेलं नाही. कशामुळे होतो? मॅजेस्टिक मॅलडी. अरे राजा शोभेल सगळ्या रोगांचा असा कॅन्सर आहे मॅजेस्टिक मॅलडी. सबटायटल काय होतं? हे त्याच्या पुस्तकाचं नाव आहे परफेक्टली ट्रीटेबल अँड मॅनेजेबल. परफेक्टली ट्रीटेबल अँड मॅनेजेबल इफ नॉट क्युरेबल. हे लक्षात ठेवा. परफेक्ट मॅनेज करता येते, परफेक्ट ट्रीट करता येते, इफ नॉट क्युरेबल. इथे मनोबल. लवकर आपलं पुस्तक आपण दरवर्षी एक पुस्तक महाराजांना अर्पण करतो, यावर्षीही करणार आहोत. यावर्षीच्या पुस्तकाचं नाव आहे श्रावण संवाद. त्याबद्दल पुढच्या प्रवचनात सांगेन तुम्हाला. पण आणखीन एक पुस्तक येणार आहे की 13 पुस्तकं ज्या वेळेला होती
की निरनिराळ्या आजारांवर लढणाऱ्या माणसांची. त्याच्यात एक गोव्याची आहे, मागे सांगितलं होतं, संगीता वझे. विषित कॅन्सर झालं, पण तिने ज्या पद्धतीने फाईट झाली, टोटली बरी झाली. ते अडवाणी व्हीलचेअरवर आहेत डॉक्टर, आणि रतन टाटा उभे आहेत, आणि ते म्हणतात असा पेशंटच बघितला नाही. ही गोव्यातल्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आत्ता, संगीता वझई. बघा तुम्ही ते पुस्तक. अशा 13 पुस्तकांचा परिचय आपण करून दिलेला आहे. ज्यावेळेला तो लेख आलेला होता, सुंदर मी झाले, आज काय आपण महाराजांना सांगायचं आहे? महाराज सुंदर मी होणार. हे नाटकाचं नाव आहे, इंग्लिश नाटकाचं. पु ल देशपांडेंनी केलेलं भाषांतर आहे. त्यांना इतकं आवडलं ते. ती फुलराणी आवडलं. बर्नार्ड शॉच्या पिग्मॅलियनचं भाषांतर आहे ते. अशी पुस्तकं एरवी विनोदी लिहिणारे, एरवी कविता करणारे. शांता शेळके एक पुस्तक आहे, डेथ बी नॉट प्राऊड. मृत्यू तुला काय अभिमान वाटतो? अशा 18 वर्षाच्या मुलाला तू मारलंस, आणि तो मुलगा प्रार्थना करून देतो, गॉड इफ यू आर देअर इन द हेवन्स. देवा तू आहेस का नाहीस मला माहीत नाही, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. अनबिलिव्हर्स प्रेयर 8व्या वर्षी लिहिलेली आहे, आणि 18व्या वर्षी हा मुलगा गेला. इफ यू आर देअर इन द हेवन्स ॲक्सेप्ट माय ग्रॅटिट्यूड फॉर ऑल द गिफ्ट्स यू हॅव गिवन टू मी. मला निरनिराळ्या देणे. काय सुंदर आहे. हॉलिवूडमध्ये गेला असता तर नट झाला असता. काय सुंदर लिहितो, लेखक झाला असता. अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत प्रसिद्ध असा लेखक जॉन गंतर, त्याचा मुलगा जॉनी गंतर, आई जेन गंतर. सेपरेटेड, डिव्होर्स्ड. हाला हॉस्टेलवर ठेवला होता. म्हटलं एकच आहे, मला सुट्टी असेल त्यावेळेला मी घरी येतात, आणि यू हॅव टू बी टुगेदर विथ मी. इतका गोड मुलगा आहे. ते म्हणाले हो. डेथ बी नॉट प्राऊडमध्ये जॉन गंथरनी लिहिलेलं आहे, जेन गंथरनी लिहिलेलं आहे, आईनं लिहिलेलं आहे. आईनं लिहिलेलं जास्त टचिंग आहे. हा लेखकच आहे. आणि ह्यांनी शेवटी लिहिलेली जी डायरी आहे, जी 8व्या वर्षी त्याला दिली, अँड मेक दिस डायरी युअर फ्रेंड, त्याच्यात त्यांनी अनबिलिव्हर्स प्रेयर लिहिलेली आहे सुरुवातीला. यांनी आईन्स्टाईनला पत्र लिहिलेलं होतं की तू लिहिले त्या रिलेटिव्हिटी थिअरीमध्ये मला या लॅक्युने, म्हणजे एक कमीपणा वाटतोय, शॉर्ट कमिंग्स. त्यावेळेला आईन्स्टाईननी त्याला पत्र लिहिलं, मी अजून नॉट फुल्ली सॅटिस्फाईड विथ माय थिअरी. तू काय नक्की तुला विचारायचं हे मला पूर्ण कळत नाही आहे, पण आय वुड लाईक टू सी यू. ती भेट झाली नाही. हा कॅन्सरने गेला. ब्रेन ट्युमर. ज्यावेळेला ब्रेन ट्युमर झाला, देवा तू घाबरत होतास मला. फर्स्ट यू आर जेलस ऑफ मी, अँड नाऊ यू आर अफ्रेड ऑफ मी. कारण आय वुड हॅव चॅलेंज्ड युअर एक्झिस्टन्स विथ द गिफ्ट कॉल्ड ब्रेन यू हॅव गिवन टू मी. सो यू स्ट्रक माय ब्रेन. माझ्या मेंदूवरच तू हल्ला केलास, अँड आय हॅव ब्रेन ट्युमर. एक तुम्हाला सांगू, आज लक्षात घ्या, हे जन्मलेले आहेत, जीवनाचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळेला डॉक्टर ट्रीजर, त्यावेळेचे प्रख्यात जगातले कॅन्सर सर्जन, त्यांना हा प्रश्न विचारतो, डॉक्टर तुम्ही मला ॲनेस्थेशिया देणार? अरे मेजर सर्जरी आहे, आणि त्यावेळेला ते फोडायचंच होतं, हे लेझर वगैरे काही नव्हतं. म्हणजे सुतारकामच करायचं, टक 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 ते ब्रेन काढायचं. तो म्हणतो की डॉक्टर डू यू बिलीव्ह इन स्पिरिट? ते म्हणले नो. वी डॉक्टर्स डोंट बिलीव्ह इन स्पिरिट. ज्यावेळेला माझी आई हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा डॉक्टर वाडिया, माझं जर इफ माय मेमरी सर्व्स मी राईट, पारशी माणूस होता. काय वाचताय तुम्ही? अभंग ज्ञानेश्वरी वाचत होतो, ज्ञानेश्वरीतलं पसायदान वाचत होतो, मुद्दामून चुकत होतो, आणि ती म्हणायची रमेश एक ओळ चुकली आहे. टेस्ट होती ती, नाहीतर ड्राउझी, तिला ते डायलिसिस वगैरे करावं लागत होतं. एकदा 5 मिनटं वाडिया आल्यानंतर मी म्हटलं यू आर अ डॉक्टर, आय एम अ टीचर. मला झालेला संवाद आठवतो, मुद्दामून लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता ना आय वॉज इन हाय स्पिरिट्स. यस, त्या स्पिरिटचं स्पिरिच्युअल हे ॲडजेक्टिव्ह, अँड स्पिरिच्युअलिटी इज ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. सो हाय स्पिरिट्स मीन्स यू आर स्पिरिच्युअल ॲट दॅट मोमेंट. यू हॅव फॉरगॉटन बॉडी कॉन्शियसनेस. शरीर विसरल्याशिवाय आत्म्याची जाणच होणार नाही, भानच येणार नाही, जाणवणार नाही की आय हॅव स्पिरिट. प्रातस्मरामी, हे प्रातःचिंतन आहे ना, आता जरा सकाळ झालेली आहे. प्रातस्मरामी हृदयात संस्फुर, सतत स्फुरण होत आहे आत्मतत्वम. मी काय, आय एम नॉट मॅन, आय एम नॉट बॉडी, आय एम नॉट माइंड, आय एम नॉट इवन माय इंटलेक्ट,
आय एम बियॉन्ड दॅट. बुद्धी सांगते इथपर्यंत माझा प्रांत आहे गीतेत, आणि या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, गुरु आहे बुद्धीच्या पलीकडे. इथपर्यंत पेन आणले, पण मीच तुला पुढे काय आहे ते समजावून सांगेन, पण माझा प्रांत इथे संपतो, त्याच्या पलीकडे तो आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आय थँक यू फॉर ऑल द गिफ्ट्स यू हॅव गिवन टू मी, पण एक लक्षात ठेव, एक दिवस मी चॅलेंज करेन. सगळं सांगत नाही, पुस्तक मिळत नाही, मिळालं तर भाग्यवान. शांता शेळकेंनी भाषांतर केलेलं आहे. ह्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्रिझन डायरी लिहितात कोण? जयप्रकाश नारायण. ज्यावेळेला इमर्जन्सीमध्ये त्यांना तुरुंगात टाकले, त्याच्या इतका जेंटलमन. मला एक जीवनातले काही फ्रोझन मोमेंट्स आहेत, गोठलेले क्षण आहेत माझे. तेच हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेचं जसलोक हॉस्पिटल. डॉक्टर मेहता वॉज अटेंडिंग ऑन हिम, आणि कोणत्याही क्षणी ते जातील. मी फक्त पिऊनला सांगितलं आय एम गेटिंग अ लेक्चर. मी BEdच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो, आणि त्यावेळेला ते गेले की मला सांग, मला फ्रीज करायचा आहे क्लास. आणि नंतर त्यांनी सांगितलं ही इज नो मोर. मी बोर्डवर लिहिलं LCM नो मोर. एक मिनिट उभं राहूया शांत. जयप्रकाश नारायणांबद्दल बोलतो मी. नंतर लोकांनी विचारलं की सर यू आर टीचिंग अ सोशॉलॉजी, आणि LCM इज अ मॅथमॅटिकल टर्म, लीस्ट कॉमन मेजर, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. व्हॉट इज दिस LCM नो मोर? लास्ट क्लीन मॅन इन इंडियन पॉलिटिक्स इज नो मोर. शेवटचा माझं अजूनही तेच आहे. लास्ट क्लीन मॅन इन इंडियन पॉलिटिक्स, कॉन्शियन्स कीपर ऑफ इंडिया, दॅट इज भारत. त्यावेळेला असं होतं. आता भारत आहे कॉन्शियन्स कीपर. भारताचा आणि भारतीयांचा विवेक टिकवणारा नेता गेला. गंमत बघा. मला सांगायचं आहे काय, हे काळ असतात, आपल्या जीवनातले मोमेंट्स असतात. हा क्षण आपण हृदयात गोठवून ठेवूया की लेट्स ट्रेजर, लेट्स चेरिश आपण म्हणतो ना. पण गुरुदेव रानडे, मला त्यांनी त्यावेळेला ती क्रियापदं वापरली नव्हती. ते म्हणायचे की नाम आठवा, नाम साठवा, इथपर्यंत ते सांगत होते. नाम साठवण्यासाठी नाम गोठवा. आपण फ्रीज करतो ना भाषा, टिकाव्या दूध टिकाव्या म्हणून. नाम गोठवा, त्याला घट्ट गोळा करा. आमरस किंवा फणसाचा रस आपण करून त्याची फणस पोळी तयार नाही करत. साठं काय किंवा फणस तयार करतो पोळी टिकण्यासाठी, पण आपण त्याच्या पुढचं क्रियापद घेतलेलं आहे. दुर्दैवाने महाराजांना सांगा बंद. आठवड्यातून एक दिवस, दिवसातून 1 तास मोबाईल बंद करूया, टोटली ऑफ. जोपर्यंत बाहेर कट ऑफ होत नाही तोपर्यंत आत कनेक्ट नाहीच आहे. 24/7 कनेक्टिव्हिटी आउटसाइड, इनर डिस्कनेक्ट. आत मी जोडलेलोच नाही आहे माझ्याशी. महाराज म्हणतात मी आतच आहे. बाहेर जोडणं सोपं आहे की चला आपण उद्या महाराजांची पूजा करूया, महाराज तुम्हाला अत्तर लावतोय, महाराज तुम्हाला हे काय बाहेरचं करूया, बाहेरचं करूया, प्रपंच करूया. पण गुरुत्वाकर्षण खाली आहे ज्याला प्रपंच म्हणतात, ग्रॅव्हिटी, आणि गुरुत्वाकर्षण वरती आहे ज्याला ग्रेस म्हणतात, महाराज. कृपा म्हणजे महाराज आहेत, आणि ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे प्रपंच आहे. प्रपंचात गुरु होऊया की एकाच्या 2 गाड्या घ्या, 2चे 3 फ्लॅट्स करा, एकाच्या 2 बायका नको. मी गंमत म्हणून सांगते तुम्हाला. अरे लाखाचे कोटी करा ना. कुठल्या संतांनी सांगितलंय? कुठल्याही संतांनी नाही. असे उत्तम व्यवहार आहे. धन हवेचा उदास विचार, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. भ्रष्टाचार नको, उदास विचार आहे. हे धन माझं नाही आहे, आय एम ट्रस्टी, वेच करी, खर्च करा. तुकाराम सांगतात, महाराज वगैरे काय तुम्हाला सांगतो, संत मनाचे डॉक्टर आहेत. आणि वी आर ऑल मानसिक रुग्ण. कित्येक वर्षापूर्वी अभयभंग वर्षातून एकदा, ज्या वेळेला सह्याद्री प्रकाशन त्याचा ते साप्ताहिक सकाळ त्यांचा वर्धापन दिन असतो. आता आहे की नाही मला माहीत नाही, कोविड नंतर. टिळक सभागृह आहे पुण्याला, तिथे त्यांचा कार्यक्रम असतो. अभयभंग. काही माणसं अशी आहेत की त्यांनी एक वाक्य बोललं ना तरी विचार कर. तयांचे विसाट शब्द, तोंडातून सुटलेले शब्द, सुखे म्हणो येती वेद. सुटलेला सहज बोलणे हित उपदेश. त्यांनी सांगितलं इथे उपस्थित असलेल्या सर्व लहान मोठ्या भगिनी, माता आणि बंधुजन, मानसिक रुग्णांनो,
सगळ्यांना वाटतं दे फेल्ट हर्ट, इन्सल्टेड. आम्हाला मानसिक रुग्ण म्हणतो आणि म्हणतो काही वर्षात हृदयविकार होणाऱ्यानो. त्याला स्वतःला झाला होता, पण त्यांनी साक्षात्कार बनवला रोगाचा. हाच मुद्दा आहे, साक्षात्कार. माझा साक्षात्कारी हृदयरोग. 1-2-3 पुस्तकं तुम्हाला देतो. तर ज्यावेळेला सुंदर मी झाल्याबद्दल बोलत होतो त्यावेळेला एक पुरुष रडायला लागला. त्यावेळेला एवढा मोठा मंडप नव्हता, पण तरी होता. त्यांना बाहेर नेलं. नंतर मी खोलीत त्यांना बोलायला विचारलं, तुम्ही का रडायला लागला? तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ते पुस्तक आहे. मागच्या पानावर 20 वर्षाचे होते तेव्हा, 40 वर्षाचे होते तेव्हा, 60 वर्षाची आहे तेव्हा. 40व्या वर्षी कॅन्सर, 20व्या वर्षी कोणत्याही सिनेमात शोभावी अशी नटी, इतकी सुंदर. माझ्या सौंदर्याचा मला अभिमान होता. मी आरशासमोर उभी राहायचे कायम. त्यावेळेला सुंदर मी होणार, आणखीन सुंदर मी होणार. त्यावेळेला नुकतीच कुठेतरी ब्युटी पार्लर सुरू झाली होती आणि निरनिराळे कॉस्मेटिक्स. हल्ली तर कॉस्मेटिक्सला मर्यादाच नाही आहे. सुंदर मी होणार. 40व्या वर्षी कॅन्सर झाल्यानंतर मग ते केमोथेरपी, मग केस गेले. अरे रे, आरशासमोर उभे राहीनाशी झाले. कल्पना करा. 60व्या वर्षी मला कळलं सुंदर मी झाले. मी सुंदर मी होणार काय, सुंदर मी झाले. गेल्या 20 वर्षात जीवनाने तो कॅन्सर नावाचा रोग झाल्यानंतर मला जे दर्शन दिलं, जो साक्षात्कार घडवला, जे शिक्षण दिलं, सुंदर मी झाले. आणि ते तिचं चरित्र आहे. तिला सांगणं फक्त शक्य होतं, लिहिणं अशक्य होतं. तिचा नवरा लेखनिक होता, जो त्या दिवशी तिथे आला होता नातेवाईकांबरोबर, आणि त्याच पुस्तकावर मी बोलत होतो. आणि ज्या वेळेला शेवटचा चॅप्टर तिला जमेना बोलायला सुद्धा, तेव्हा तू नुसता तुझ्या चेहऱ्यावर भाव व्यक्त कर. तो भाव मी, ज्याला खऱ्या अर्थाने भावांतर म्हणतात. भाषांतर सोपं आहे, तेही अवघड आहे. भाषांतरपेक्षा भावांतर महत्त्वाचं आहे. शेवटचा चॅप्टर नवऱ्याने लिहिलेला आहे. विशेषतः शेवटचे 2 पॅरेग्राफ. तिच्या चेहऱ्यावरही भाव नव्हते. तेव्हा मी तिच्या आत प्रवेश करून, हे खरं नवरा बायकोंचं नातं आहे, ज्याला आपण म्हणतो अर्धनारी नटेश्वर. ऐक्यासनी एका आसनावर बसलेले आहेत पती आणि पत्नी, शंभू आणि भवानी, राम आणि कृष्ण. एका ह्याच्यावर विठ्ठल रखुमाई एका आसनावर बसलेले आहेत. 2 आसनं हा आपला व्यवहार आहे. विचार करा. आणि त्यावेळेला ते म्हणाले की खरंच तिचं सौंदर्य वाढत गेलं. काय विचार करत होती, सगळं आहे ते देऊन टाकूया लोकांना, कोणाला कोणती वस्तू द्यायची, सुंदर विचार करत होती. ब्रेनला नव्हता झाला कॅन्सर. विचार करा तुम्ही. सुंदर मी झाले म्हणते ती. आणि त्यावेळेला काय तिचा फोटो, ती म्हणाली आत्ताचा फोटो तुम्ही देऊच शकणार नाही, पाहूच शकणार नाही. स्किन ओव्हर बोन्स. आपण म्हणतो ना अस्थिपंजर, फक्त हाडांचा पिंजरा आणि त्याच्यावर कातड, बाकी काही उरलं नव्हतं. आता मला कळलं मी सुंदर झालेली आहे. सौंदर्य आतलं आहे. आपण नेहमी म्हणतो इंटिरियर डेकोरेशन, किती फसवतो स्वतःला. तुम्हाला म्हणतो आपल्या इतके अतिरेकी, स्वतःवर अतिरेक करणारे कोणी नाहीत. 80 वर्षाची आजी अजून उपवास करते आणि ॲसिडिटीचा त्रास झाल्यानंतर सगळ्या कुटुंबाला त्रास देते. कसले उपवास, कुटुंबाला त्रास नका करू. आपण किती अतिरेक करू. खाणार नाही म्हणजे नाही, सकाळी जाणार म्हणजे जाणार फिरायला. गुरुवारी हा रस, बुधवारी तो रस, मंगळवारी. मी रसांच्या बाटल्या बघितल्यात. फिरायला जा, लोक बसतात तिथे. तीच सांगते, आजोबा तुम्ही काल तुळशीचा रस घेतला होता, आज आता कडुनिंबाचा रस. हो कडुनिंबाचा. ते त्यांना टाईम टेबल पाठ असतं. हे काय, हे थांबवा म्हणत नाही, पण ह्याच्याबरोबर मनाचं चालू ठेवूया. खरं स्नान मनाचं स्नान. हे महाकुंभात स्नान करतायत ते ठीक आहे, ठीक आहे. मी म्हणतो मनाचं स्नान, मनाचं स्नान नाम. एक प्रसंग बघा बरं. रात्रभर व्यास चालतायत, सुंदर प्रसंग आहे. आणि सकाळच्या वेळेला नदीला तुडुंब भरलेलं आहे, यमुना नदी. पलीकडे आश्रम आहे, तिकडे त्यांना जायचं आहे. सुंदर परिसंवाद आहे आणि व्यासांची उपस्थिती म्हणजे काय, आहा. अशा वेळेला काही गवळणी थांबलेल्या आहेत आणि म्हणतात तुम्ही ऋषी दिसता, काहीतरी मदत करा ना आम्हाला. पलीकडे जाऊन आमच्याकडचं दूध, दही, लोणी, तूप विकल्याशिवाय आम्हाला तिथून पदार्थ घेऊन आमचं कुटुंब चालवता येणार नाही आहे, काहीतरी करा.
ते म्हणाले, रात्रभर मी चालतोय, मला भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या. काही हरकत नाही, हे दूध, हे लोणी, हे दही, हे तूप. ढेकर गेला व्यासाने. चला आता डोळे मिटा, माझ्याकडे सिद्धी आहेत, तुम्ही डोळे मिटा. डोळे उघडा, नदीच्या पलीकडे आलेले आहात. संध्याकाळी तुम्ही जाल तोपर्यंत पूर ओसरलेला असेल. प्रार्थना काय केली त्यांनी नदीला, आम्हाला सगळ्यांना मार्ग दे हे यमुने, जर मी सकाळपासून उपाशी असेल तर. यमुनेनी मार्ग दिला. गवळणी विचारतात, विचारू का? आमच्या देखत तुम्ही ढेकर दिला आणि म्हणताय सकाळपासून मी उपाशी असेल तर. आणि यमुनेनी मार्ग दिला. मी तिला तुम्ही बोललेलं धडधडीत खोटं बोललात तुम्ही. भूक दोन प्रकारची असते, एक देहाची, ती भागवलीत, पण आत्म्याची भूक आहे, आतली भूक आहे. सकाळपासून मी स्नानच केलेलं नाही, माझं नाम झालेलं नाही, जे मी नित्यानं करतो ते आन्निक नित्य कर्म झालेलं नाही आहे, त्याला मी उपास म्हणतो. हे महत्त्वाचं आहे. मग आतलं महत्त्वाचं विसरून बाहेर, ज्याला प्रेताला साज शृंगार, हे मराठीत म्हण आहे. पण इकडे आम्ही बघतो ना, ख्रिश्चन माणूस मेला त्याच्या लग्नातला कोट वगैरे आणतात, तोही लूज होतो त्याला मरताना, कारण बारीक झालेला असतो. ते बूट घालतात आणि एक बहीण उजवा गाल, दुसरी बहीण डावा. हे मी बघून सांगतोय, दुसरी बहीण डावा गाल, तिसरी बहीण, त्याला पुरुष असला तरी थोडेसे ओठ रंग होते. मेलंही ते प्रेत आहे, पण तो कोट बूट सूट घालून त्यांना ती कॉफिन म्हणजे ती शवपेटिका पुरतात. पुरणाऱ्या लोकांना त्यांना म्हणतात ना, आत नेतात ते अंडरटेकर्स. आपण अंडरटेक निराळ्या अर्थाने वापरतो, आपण म्हणतात ना, या साईडनी जो देतो द्या अंडरटेकर्स, बी केअरटेकर्स, नॉट अंडरटेकर. ते जमिनीत खाली पुरतात ना तुम्हाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत उकरून पहिल्यांदा काढलेली असते ती पेटी, काढलेले असतात ते कोट वगैरे. त्यांना काय खालून किडे वगैरे खाणार आहेत ना, वाईटी वगैरे, त्यांना कोट कशाला नवीन. आणि शेवटी देहाची मातीच होणार आहे ना. तुम्हाला पुढचं सांगत नाही मी, हे गोव्यात घडलेल्या गोष्टी आहेत त्या. काहीच नसतात. 8 दिवसांनी तुम्ही जर काढलं, काही खटल्याच्या निमित्ताने एक्झ्युम म्हणतात ना, बॉडी काढतात वरती, त्यावेळेला कॉफिन नाही, कोट नाही, बूट नाही, सॉक्स नाही, टाय नाही, शर्ट नाही, काही नाही आहे. पण प्रेत माती होण्याची वाट बघत. मातीत होतास, मातीत जन्मालास, मातीत जगलास आणि मातीतच मेलास. हा मातीतून मातीकडचा जो प्रवास आहे, त्या मातीची ज्योती कशी करायची. एक साधा आपण मंत्र बघितल्यावर सकाळी उठल्यानंतर अंथरुणावर बसा. तेच मी तुम्हाला फक्त वाचून दाखवणार आहे. महाराजांनी मानसपूजा सांगितलेली आहे. महाराजांनी 2 मानसपूजा सांगितली आहेत. ही अगदी सोपी आहे, पत्र लिहिल्यासारखी. ते मी वाचून दाखवतो. आणि नंतर मानसपूजा, ती अप्रतिम मानसपूजा, तो एक स्वतंत्र विषय आपण बघितले. ते महाराजांची मानसपूजा सुरेखच आहे ती, पण ही सोपी आहे. काल आपण जे 3 शब्द वापरले होते तिथून महाराजांची मानसपूजा सुरू होते. पण मी तुम्हाला सांगत होतो की जीवनाची माती करायची का ज्योती करायची, आपल्याला स्वातंत्र्य आहे. द चॉईस इज आवर्स. आता चॉईस इज आवर्सला काय अर्थ आहे. चांगला चॉईस ज्योती आहे माहीत आहे ना आपल्याला, तरी मातीत मी जातो. 1 तास मी मोबाईल बंद करू शकत नाही. अरे 1 दिवस मोबाईल मौन करा. इथे निवृत्त झालेल्या माणसानो, माझ्याचकडे बोट दाखवले, तुम्ही घाबरू नका. निवृत्त झालेल्या माणसानं, अरे गुरुवारी तरी मौन करा. अरे कल्पना करतो, केनेडीपासून ट्रम्पपर्यंत आणि पहिल्या पंतप्रधानांपासून आत्ताच्या पंतप्रधान भारताच्या, मोबाईल कुठे ठेवतात. एखादा महत्त्वाचा असेल मेसेज, त्यांना कळेल. कधी बघितलंय त्यांना कानाला लावलेला मोबाईल. आणि मी एवढा मोठा आहे की झोपताना सुद्धा मोबाईल लागतो जवळ. मला माहीत आहे, तुम्हाला एक गंमत सांगतो. एक सर्वे केला खूप आधी इंग्लंडमध्ये, की तुम्हाला हायजॅक केलेला प्लेन एका बेटावर नेला जिथे आयुष्यात कधी आलेले नाही. रेंज नाही. तुमचा चार्ज मोबाईलचा संपलेला आहे समजा, किंवा चार्ज थोडासा उरलेला आहे दुगदुगी. मोबाईल ऑफ कराल का झोपताना. 78 लोकांनी सांगितलं. हे सगळे निरनिराळ्या क्षेत्रातले दादा लोक आहेत ना, बुद्धिमान. नाही म्हणाले. जर चुकून आली, चुकून फ्रीक रेंज ज्याला म्हणतात, आणि माझ्या मोबाईलचे जर रिंग वाजले, मला कंपनी मिळेल. मोबाईल कंपनी देतो.
रामदासांनी काय वाचले? वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. आपण मृत्यूकडे जातोय त्याचं वर्णन आहे ते. अमावस्या आहे, रात्रीचा आपण म्हणतो ना काळा कुट्ट अंधकार आहे, सगळीकडे किर्र अशी भयान शांतता आहे. किर्र हे त्यांचं संगीतच आहे रातकिड्यांचं. आणि अशा वेळेला तो पाऊल टाकला की पाचोळा वाळलेली पानं आहेत, ड्राय लिव्ज, कर्र कर्र. हा घाबरतो, मग मागे कोण आले. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. अरे श्वासाश्वासाने मी मरतोय आणि इतरांना म्हणतोय काय काळजी घेत नाहीत, काय हे करत नाहीत, काही नाही. मीच मरतोय, मीच जगतोय, मीच अमर होणार आहे, मी मरण्यापूर्वी मरणार आहे, सगळं माझ्या हातात आहे. तर गंमत बघा. मग अशा वेळेला कंपनी कुठली? मित्र असता तर बरं झालं असतं. हे ह्याला नाम म्हणलंय, नाम जपा श्वासोच्छ्वास, त्याचा हा अर्थ आहे. मग तो काय करतो? कुठून आली होई शिट्टी? ही मोबाईलची रिंग आहे की दारावरची रिंग आहे का मित्रांनी मारलेली थाप आहे? काही नाही. मला कंपनी निर्माण केली आतून. मी गुणगुणायला लागलो. नंतर पहिल्यांदा आय स्टार्टेड विसलिंग, आय स्टार्टेड हमिंग. कुठून आलंय हे? आतून आलंय, बाहेरून कंपनी मिळा. अरे तेच सांगतो तुम्हाला, एकट्याने कंपनी मिळवा. एकटा जीव सदाशिव, त्याचा अर्थ आहे सदाशिव नाव नाही आहे, सदा पवित्र, एकटा जीव. आणि आपण एकटेच असतो, आपण मान्य करत नाही. आहे ना माझी बायको, आहे ना माझा नवरा, आहे ना माझा, कोणी नाही, मी एकटा आहे, त्याच्यात मी सम्राट आहे. म्हणून ब्रह्मसाम्राज्य दीपिका म्हणतात ज्ञानेश्वरीला. अरे ब्रह्माच्या साम्राज्याकडे जाणारी दीपिका आहे. हा तो मोठा दीप आहे, हा प्रदीप आहे, माझी दीपिका आहे. ज्ञानेश्वरांची नम्रता आहे. पण ब्रह्मसाम्राज्य, आनंद साम्राज्य, आणि तो सम्राट मी आहे. हो, नुसतं मंत्रपुष्प करत सानंद साराज्यम वैराज्यम महाराज्यम म्हणायचं. मी या पद्धतीने का सांगतोय? म्हणू नका असं नाही, अर्थ तरी लक्षात घ्या. वैराज्यम असल्याशिवाय साम्राज्यम उपभोगताच येणार नाही. वैराज्यम केव्हाही जाऊ दे, राम आहे ना. निघाला यौवराज्याभिषेकाला, सुबंत्रानं म्हणतो यज्ञशाला इकडे. सुबंत्र म्हणतात माझ्या मागून ये. तो निघाला यज्ञ कशासाठी? युवराज होण्यासाठी. 14 वर्ष वनवास. ह्याच्या इतक्या वाईट घटना आपल्या जीवनात घडल्या. रनिवास म्हणतात, जिथे सगळ्या राण्या गप्पा मारत आहेत, कौरव पांडवांच्या एकत्र येऊन. कुंती आहेत, द्रौपदी आहेत, सगळ्या. आणि बाहेर यांचं द्यूत चालू आहे, द्यूत. सगळेजण हरल्यानंतर आता माझ्याकडे हरायला काही नाही, पांचाली आहे की रे, शकुनी म्हणतो, त्यालाही लावतो. आणि मग ती हारल्यानंतर आण रे त्याला धरून बाहेर. इतकं वाईट आपल्या जीवनात घडलंय? द्रौपदी इतकं वाईट घडलंय? नाही. अरे ती याज्ञसेनी आहे, शेवटपर्यंत तेजस्वी राहिलेली आहे. असू दे, तिला ओढून आणतात वगैरे मी सांगत नाही. ही द्रौपदी आहे. काय सुंदर आहे तो सोन्याचा हरिण, मला आणून द्या. सुंदर वस्त्र आहेत, ती काही तिकडे कवलकल वगैरे असतील, ते सुंदर फुलं आहेत, ती विणते. त्याच्या वेळेला तो मारीच दिसतो. जगी सोन्याचा मृग असंभव, तरीही तयाला भुलले राघव. श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी, दैव जाणिले कोणी. दैव सोन्याचा असंभव आहे हे रामाला माहीत होतं. पण सीतेने आग्रह केला, चला सीतेचा मोह असेल, चकवून गेल्या शक्ती मायाविनी, दैव जाणिले कोणी. असं नाही आहे हो. सीतेला पळवून नेलं रावणाने. आपल्यापैकी कुणाला रावणाने पळवून नेले का? हल्ली पळवून नेण्याचे दिवस कमी झाले, पळून जाण्याचे दिवस वाढलेले आहेत. मी पुढे जाऊन अत्याचार करतात हे मी म्हणत नाही. मुद्दा काय आहे, फक्त लक्षात घेऊया आपण. आतला आवाज ऐकायचा आहे. मी एकटा आहे, अंधारी रात्र आहे, अमावस्या आहे, खाली वाळलेली पानं आहेत. म्हणजे जीवनात आपले संगती किती हो. जसजसं जीवन पुढे जातं तसतसं तो गेले ते, गेली ती, एवढंच म्हणायचं ना. सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्र कशाला, आपल्याला फोनच येतो. ते गेले. दोनदा खूप फिरणार आमच्या कॉलनीतला, इथे येताना परवा दिवशी वगैरे. कळलं तुम्हाला? ते गेले. म्हणलं कळलं नाही, पण आश्चर्य नाही वाटलं. इतका फिरत होता, बारीक झाला होता. म्हटलं सर शुगरच खाली येत नाही आहे. म्हणलं अरे गोड बोल की.
हां, कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी कम्युनिकेशन नाही, बोललं तर कटिंगच बोलायचं. आतली शुगर बाहेर गेल्याशिवाय कमी कशी होईल? अरे गोड बोल, गोड वाग, लोकांना गोड दे, काहीतरी दे ना. आतली शुगर जर बाहेर काढायची असेल तर गेला. हे बिचारा म्हणत नाही काय, इतकं सांगून सुद्धा मनाची ट्रीटमेंटच नाही आपली. आणि तुम्हाला वाटतं सायकॅट्रिक, सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट आम्ही तयार केलेले आहेत. काय नाही, शरीराला ट्रीटमेंट देतात. अगदी व्हायलंट झाला एखादा रोगी मेंटल असायला म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये, त्याला शॉक्स देतात, शरीराला शॉक्स देतात. शरीराला इंजेक्शन, शरीराला गोळ्या, शरीराला. मनाला काय? मनाला फक्त महाराज आहेत, मनाला फक्त संत आहेत. आणि मनाला नाम आहे. हे किती सगळे मना नाम, मनाच्या विरुद्ध वाग, हा रामदास स्वामींचा पहिला उपदेश जीवनातला. कुणाला? धनगराला केलेला आहे. महाबळेश्वरच्या पठारावर उभे इकडे तिकडे बघतायत, एक धनगर आहे आणि तो येतो म्हणतो, साधू दिसताय आपण, मला उपदेश करा, मनाच्या विरुद्ध वाग. त्याला काही कळलं नसेल मनाच्या विरुद्ध. अरे पण तो 450 वर्षापूर्वी दिलेला उपदेश आज जास्त खरा आहे. मनाच्या विरुद्ध वागा. मन म्हणतं अजून एकच खाऊया. मग कधी तो रसगुल्ला असेल, कधी तो बटाटेवडा असेल, कधी तो गुलाबजामुन असेल, नक्का खाऊ. मन म्हणते आज सुट्टी आहे ना, झोपूया, नक्का झोपू. मन म्हणते ना बोलूया मोबाईलवर, नक्का. मन म्हणते ना ही सिरियल बघूया. अरे सिरियल काय पुन्हा पुन्हा 3 महिने बघितली नाही तरी ती सासू जिवंतच असते. अरे मेलेल्यांना केव्हा जिवंत करतील, जिवंत असलेल्यांना केव्हा मारतील. हे ब्रह्मदेवाचे बाप आहेत ते सगळे सिरियल वगैरे, सांगायला नको. पण गंमत तरीही तुम्हाला सांगतो, 3 महिन्यापूर्वी एखादी सिरियल संपले, नाव आठवतंय तुम्हाला? नाही आठवत. मग आता नवीन सिरियल सुरू झाली, कशाला बघता? नवीन सिरियल सुरू करू नका, सुटाल तुम्ही सिरियलमधून. आहे त्या पुऱ्या ॲडिक्ट केलेलं आहे तुम्हाला, आहे त्या तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात. 4 दिवस सासूचे भाग 4000वा, 4000th एपिसोड, 4 दिवस सासूचे नाव. किती दिवस चालू आहे? मी स्वतःला किती फसवणार आहे, किती स्लो पॉइझनिंग. त्याला टेलिव्हिजनला टेलिविषम म्हणायचे सत्यसाईबाबा. टेलिविषम दुरून दिलेलं इंजेक्शन आहे स्लो पॉइझनिंगचं. किती घेणार आहात तुम्ही? आणि तुम्ही म्हणता डॉक्टर ह्या दंडावर दिलं, या दंडावर द्या. आता महाराजांचं उदाहरण सांगतो. एक डॉक्टर गेलेले आहेत, गोंदवल्याला गेले. गोंदवल्याला माणसं निवृत्त झाल्यानंतर जायची रामासमोर महाराजांच्या मांडीवर मरण्यासाठी. काय मरण असेल ते, झाले ना, सुटले. अशा वेळेला काय, रामाच्या समोर महाराजांच्या मांडीवर हे डॉक्टर गेलेले आहेत. कुणीतरी सांगते, हे डॉक्टर रोज इंजेक्शन घेतात तो. अरे म्हणाले माहीतच नाही. डॉक्टरना बोलवलं. किती दिवसांचा कोर्स आहे इंजेक्शनचा, हे लक्षात ठेवा. हे शेवटचं उदाहरण फार महत्त्वाचं आहे. नंतर ही फक्त वाचणारे 2 मिनटं आणि आपण हे सत्र संपवणार आहोत. त्याच्यानंतर हे आमच्या आलेले आहेत इचलकरंजीहून भक्त लोक, ते भजन म्हणणार आहेत. त्यांच्या भजनात जो जोश आहे, वरती जाऊन तुम्ही हे करा, नाश्ता घ्या, नंतर भजन ऐकायला या. त्याच्यानंतर मग 9 नंतर आपलं पुढचं सत्र सुरू होईल. आज आपण 11:30 नंतर प्रवचन आहे, त्याच्यानंतर आरती, त्याच्यानंतर महाप्रसाद, त्याच्यानंतर निरोप. या सगळ्या गोष्टी आहेत. वेळ आहे आपल्याला 5 मिनटं फक्त. हे नीट ऐका की ज्या वेळेला आपण विचार करतो की नक्की मला सुधारायचे म्हणजे काय करायचं आहे, मला शांत राहायचे म्हणजे काय करायचं आहे, मला अखंड आनंदात अखंड अनुसंधान टिकवायचं आहे, अखंड मुक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. हे अखंड म्हणजे निरंतर, कॉन्स्टंट. इन्स्टंटच्या जमान्यात कॉन्स्टंटपासून आपण डिस्टंट झालेलो आहोत. हे वाक्य लक्षात ठेवा. जे कॉन्स्टंट आहे, चालू आहे माझ्यात श्वास, मी जिवंत आहे तोपर्यंत कॉन्स्टंट आहे. पण इन्स्टंट टू इन्स्टंट तो बदलतो हे मी लक्षात घेत नाही. मला इन्स्टंट कॉफी पाहिजे, 2 मिनिट्स नूडल्स पाहिजेत. हे सगळी माझी हे झाले ना, 2 मिनिटात नूडल्स, 1 मिनिटात कॉफी, तयार रेडी फूड. करा देहाला, ते घातकच आहे. मनासाठी काहीतरी करा, मनाच्या विरुद्ध वागूया. आणि मी ठरवणार आहे, सगळ्या ॲक्टिव्हिटीज मनाच्या विरुद्ध मला करता येणार नाहीत, पण काही ॲक्टिव्हिटीज आपण करूया. म्हणून तुम्हाला सांगतो, नामजपा श्वासोच्छ्वास सोपं वाक्य वाटेल. अहो मंदिरवासी जन, आपण म्हणतो नामजपा श्वासोच्छ्वास, नामजपा श्वासोच्छ्वास.
हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद. कल्पना करा तुम्ही, महाराज दुसरं काही सांगत नाहीत इथे. तर महाराजांनी मानस पूजा सुंदर दोनच हे आहेत. सकाळी लवकर उठावे. आता लवकर म्हणजे किती तुमचं तुम्ही ठरवा. और रात्र पाळून आलो 2 वाजता झोपले, निदान 6 तासांनी सकाळी 8 वाजता उठ, 10 वाजता उठ, ते तू ठरव ना. जब जागा वही सवेरा, ही सकाळची व्याख्या आहे. जागा झालास ना की सकाळ. अजून सगळ्यांची झाली आहे ना सकाळी, ते हरकत नाही. पण ठीक आहे. जागा वाल्या जागा वही सवेरा. नारद आले, वाल्मिकी म्हणूनच उठला. असं जागं झालं पाहिजे. हे जागं शरीराने जागवणं, नंतर असे डोळे करीत हे शरीर सोडा हो. फॉरगेट बॉडी. जितकं शरीर विसरू ना तितके आपण आत महाराजांना जागे करू. पाळणा हलवणं सोपं आहे हो. श्वासांचा पाळणा चालू आहे ना, हा पाळणा आडवा आहे प्रपंचात. पाळणा म्हणतात ना की पहिल्यांदा हलवा, नंतर लांबवा, नंतर थांबवा. हे आमचं फॅमिली प्लॅनिंगचं होतं. पहिल्यांदा हलवा, नंतर जरा लांबवा, नंतर थांबवा. हा आडवा पाळणा, श्वासाचा पाळणा सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय. हा हलवूया की पाळणा? हा पाळणाच आहे. याच्यात महाराज जन्मू दे. हृदयाच्या पाळण्यात दोरी श्वासाची आणि हलतायत महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. आपण म्हणतो तो मंत्र, ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. श्रीराम जय राम जय जय राम, ओम ब्रह्मचैतन्य. 13 अक्षरीच मंत्र आहेत. आपण नंतर नामाभिषेक करणार आहोत. म्हणून सकाळी लवकर उठावे. यू डिफाईन युअर सकाळ. ऋषीने सांगितलं सूर्योदयाच्या आधी 2 तास. सूर्योदय 6ला, 2 तास 4 वाजता. 4 वाजता कसं उठायचं? अरे रोज 15 मिनटं लवकर उठा आणि 15 दिवसांनी आणखीन 15 मिनटं, 15 दिवसांनी आणखीन 15 मिनटं. 4 महिन्यात 6चे 4ला कधी उठायला लागेल तुम्हाला कळणार नाही. याला प्रसाद म्हणलेलं आहे. आणि ह्याच्यावर आपला 11:30चा विषय आहे. प्रसाद म्हणजे काय? पुढे भगवंताचे स्मरण करावे, स्मरण करावे. मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की सकाळी उठल्यानंतर गणपती नमस्कार, पशुपती शंकर नमस्कार. ठीक आहे. मुख्यमंत्री इथे येत आहेत, तर त्यांना आल्यानंतर आपण जरा उभं राहूया. हा ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून दिलेला मान आहे. आपणच आपल्याला दिलेला मान आहे. आणि नंतर प्रवचन सुरू ठेवूया. त्यांना काही सांगायचं असेल असं मला वाटत नाही. बघूया 10 मिनिटानंतर. ते इथे आलेले होते त्यावेळेला सभापती होते. हां, त्यांना आपण एक मोमेंट महाराजांचा हे देऊया, दे शालश्री देऊया. द्या, नक्की नक्की. इथंच काय त्याने 1-2 मिनिटं बोललं तुमच्या हस्ते. हा बोलायचं असेल तर बोलू द्या. अरे तुमच्या हस्ते? अरे बापरे. बरं ठीक आहे ठीक आहे. सभापती होते त्या कोपऱ्यात. नमस्कार केल्यानंतर म्हटलं, दिस इज नॉट युअर लास्ट डेस्टिनेशन. आमचा डायलॉग आठवतो महाराजांच्या साक्षीनं, दिस इज नॉट युअर लास्ट डेस्टिनेशन. सभापती म्हणूनच तुम्ही रिटायर होणार नाही आहेत. मुख्यमंत्री झाले, बाकी बोलायचं नाही मला त्यांच्याबद्दल काही. येऊ दे, आपुलकीने येत आहेत. त्यांना बोलायचं असेल तर 2 मिनटं बोलू दे. तेही डॉक्टर आहेत आयुर्वेदाचे, मनाबद्दल काहीतरी चांगलं सांगतील. आणि आपण उभं राहून मान देणार. नंतर आपण स्थानापन्न होणार आहेत. ते बसतील तिथे. मी वाटल्यास खाली बसेल. मजा आहे. तर मी फक्त 6 नावं सांगतो तुम्हाला. पहिलं गणपती, टी लक्षात ठेवायचा. पशुपती शंकर, टी लक्षात ठेवायचा. नंतर आपलं रमापती किंवा श्रीपती म्हणजे लक्ष्मी विष्णू, टी लक्षात ठेवा. मारुती, टी लक्षात ठेवा. गवस्ती सूर्य, टी लक्षात ठेवा. शक्ती, टी लक्षात ठेवा. या सगळ्या 3 नमस्कार केला. ज्योती नाहीतर माती, तीच आहे. हां, म्हणून गणपती, पशुपती, श्रीपती, मारुती, गवस्ती, शक्ती. या 3 सकाळी उठल्यानंतर नमस्कार करूया. आपणही करूया. डोळे मिटून 1 मिनिट बसायला हरकत नाही आहे, शांत. आणि नंतर विवेक सर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम सांगतील योग्य वेळी आणि सूचना देतील. नमस्कार करूया मनातल्या मनात. गणपती गणेश, पशुपती शंकर, श्रीपती विष्णू, मारुती हनुमान, गभस्ती सूर्य,
शक्ती देवी. सर्वांना नमस्कार. जीवन ज्योती जले. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. सावकाश डोळे उघडून महाराजांचं दर्शन घेऊया. साक्षात महाराज, भव्य प्रतिमा महाराजांचे बसलेले आहेत. दर्शन घेऊया. इथे जमलेला सर्वांना नमस्कार करूया. शांत.